जाधव साहेब, या संदर्भात सर्व सन्माननीय सदस्यांनी म्हटलं आहे की जे कर्मचाऱ्या प्रभागाप्रमाणे असतात ते तिथे राहत नाही. माझी अशी तुम्हाला सूचना आहे व प्रशासनाला सूचना आहे की जे कर्मचारी रोज तिथे असतात त्याची हजेरी होते का? हजेरी होते. मग जो काही तिथं संबंधित SI असेल हे असेल त्या 4 नगरसेवकांना मेसेजद्वारे कळवायचं की आज इतके घंटी कटले आलेले आहे, इतके साफसफाई कर्मचारी आलेले आहे, इतके कुलीवाले सर्व आहेत, त्यांना चौघांना मेसेज द्यायचा. त्यांचे नंबर घ्यायचे जेणेकरून आम्हाला माहीत पाहिजे की काय आहे आणि काय नाही. त्याचं व्हेरिफिकेशन आम्ही जर स्पॉटवर गेलो तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, हे मी आपल्याला सांगतो. सभापती महोदय, आपण जेव्हा शहरात लोकांकडनं टॅक्स वसूल करतो, आपण शिक्षण शुल्क, साफसफाई शुल्क आणि दंड लावतो आणि प्रचंड प्रमाणात दंड आपण जेव्हा 10 लाख लोकांकडनं वसूल केला, दंडात्मक कारवाई केली, तशीच कारवाई का नाही प्रशासनावर करायला पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यावर? हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी कर्तव्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे. सभापती महोदय, हे बा, ठेकेदार नंतर आहे, फलानं नंतर आहे, पण तुमच्या चुकीमुळं ठेकेदाराचे बिलं निघाले, हे निघाले, सर्व सदस्य परेशान आहे. माझं असं म्हणणं आहे या प्रसंगी संबंधित अधिकारी, जो कोणी अधिकारी असेल त्याला निलंबित करून त्याच्यावर चौकशी करण्यात यावी असा ठराव मी या प्रसंगी पारित करतो. त्याच्याशिवाय होणार नाही, अशी स्ट्रिक्ट कारवाई केल्याशिवाय होणार नाही. कारण की त्याचं उत्तर ना तुम्ही देऊन राहिले ना आम्हाला सदस्यांना काही माहिती मिळून राहिली आणि आपले बिलं काढून ते सगळे प्रशासन मोकळं होऊन राहिलं, ठेकेदार मोकळे होऊन राहिले. विलास भाऊ, आपण याला अनुमोदन द्यावं, त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर चौकशी बसवावी जेणेकरून पुढच्या वेळेला असं होऊ नये. जय हिंद.